हर हर महादेव मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपलं काही कालचं काम झालेलं नाही आहे, त्याच्या आधी आपल्याला बॉयलर कोंबड्या घेऊन यायच्यात. चला सिन्नरला जातोय कोंबड्या आणायला. सिन्नरला पोचलोय मित्रांनो, आता कोंबड्या आणायला नंबर लागलेत बरेच. आपला नंबर लागला का आता कोंबड्या घेऊन निघायचंय घरी. बाई यांनी बराच माल भरलाय. माल संपला नाही का रे बाई अजून? होय बाई, माल नाही संपला. चला मित्रांनो, कोंबड्या घेतल्यात, आता चाललोय घरी. घरी पोहोचलोय मित्रांनो. दिवसा लाईट असल्यामुळं आता या मम्मी त्यांनी घेतलंय माने त्यांना आंघोळ घालायला. टॉम्याला आंघोळ घातली. माकून जाते ती किती आंघोळ घातलं तरी, पण मग आंघोळ घालायला लागते. दाद्या तू नाही घातली आंघोळ? हा टॉम्या पाय कसं करू राहिलाय. टॉम्याने टाकली गाडी खराब करू. चला आता कोंबड्या ठेवून घेतोय मी. कोंबड्या ठेवल्यात मित्रांनो, आता चाललोय जेवण करायला. भूक लागली. चला आता जेवण करून घेतोय. घरी पोहोचलोय मित्रांनो, चला जेवण करून घेतोय. आता जेवायला बटाट्याची भाजी, चपाती, वरण आहे आणि भात आहे. दाद्या तू जेवलाय का? वरण भातच खाल्ला. चपाती कोण खाईल? खरंच नाही खाली ना? नानी तर म्हणते नाही खाली. खोटा बोलला ती. दाद्या बागाचं तोंड करून राहिलं. दाखवर तोंड कर माकडं. आणि चला जेवण करून घेतोय. आता खाली जायला लागेल शेतावर. जेवण झालं मित्रांनो माझं. शेतावर गेलेत घरातले सगळे खत पांगवायला. मी पण चाललोय. चला आता शेतावर जातोय. शेतावर पोहोचलोय मित्रांनो. आज जाम वारं चालू आहे. आमची मॅडम बसली इथं खाली टप भरायची वाट पाहत. दाद्या तिकडं शेतकरी करून राहिल्या कष्ट. काय करून राहिला दाद्या तिकडं? दाद्यावर राहिला दाताळ्याने. चला आता घेतोय खत पांगून. आज एका वावराच तरी झालं पाहिजे एवढं खत पांगून. अजून एक वावर आहे. तर माझं काम एकच एक खत भरून द्यायचं यांना. दाद्याचं काम चांगलं. दाद्या तिकडं काय करीत होता रे तू? दाताळ्याने दादा अंडरपॅन्टच घातले काय रे आज? मग काय त्याची स्टाईल ती अंडरपॅन्ट नाही पॅन्ट. तो म्हणतोय ना या पॅन्टीनला अंडरपॅन्ट आहे या फॉरेन नाही बरोबर. मोठा फॉरा आलेला. मग आता फारा वरती काल होता ते काल. ते तर दाताळाने भरीत होत. कोण? दादाचे पप्पा. दाताळ्याने हा नवीन शोधला आलो. आणणार रे दाद्या. पप्पा दाताळ्यानं भरीत होता का नाही? दाद्या गेला दाताळा घेऊन पळून. होय दाद्या तो बेड घे या करून घरी वर. शिळ्या ते सुटल्यात ते पा. दाद्या घाल पिसळला रे. काय झालंय? धर. हा चाल इथं आपण डॉक्टर टाकू. चल दाद्यानं त्याचा नाना कुठं पकारला. चल कट घे टाकून. पा माकड चाळे. डोळ्यात जात आहे दाद्या. दाद्या मार काशील उगाच बर का तू. धर हे बादली. मोबाईलचा अंमलदार बघा सापळाला. अश्विनीचं चाललंय खत टाकायचं मित्रांनो. दादा काय करून राहिला? दादा तिथं नको ना असू. हे आमची कॅसेट आहे. काय नाचू राहिला त्याच्यावर नको नाचू. राहिल्यात मित्रांनो आपल्या आता किती 2-3 बेड राहिलेत. आता एवढे 2-3 बेड झाले का दाताळ्याने हलवून घ्यायचे परत दाणेदार टाकून. चला आता खत भरून घेते परत तिला. दादा डायरेक्ट टापात येऊन बसलाय. तो काय नाणीला खत भरून देऊ नाही राहिला. सरकणार राताळ्या आम्हाला घेऊ देते खत टाकून. तुला घेऊन उचल. आम्ही वाकर बॉडी बिल्डर. तुला घेऊन उचल. उठ लवकर. माझी घेतले तुला कोणी कुत्रा विचारणार नाही.
दाद्या टप्पन बसला होता तर आपण बसला का काय झालं थांब ना राधे. मित्रांनो आपलं बेड पूर्ण खत पांगून झाले. आपले बेड पण असे गाडून झालेत खताचे. दाद्याने ते गाडीत होते, मी खत पांगत होतो. आता चला माझं झालंय खत पांगून, घेतोय बेड हे करून. हां काय वाढून ठेवलंय का? चला आता 2च बेड राहिलेत मित्रांनो, घेतोय खत गाडून. दाद्या तू काय वारगाळ्याने खत गाडीत होता का काय रे? वरती आजीचा वारगाळा घेऊन पळून आलाय. आता बेड वाढून राहिले सगळे बेड आमचा आणि आता नानी वाढून राहिले, राम नाना बी वाढून राहिले, पप्पा बी वाढून राहिले, बाबा नानांचं काम करून राहिले. आता आमचं तळा आहे खाली तिकडं, बाबा तिथं वाहत शेवटपर्यंत बघूनच जा. मित्रांनो आपले पूर्ण बेड गाडून झालेत खताचे. आता नाळ्या पाचरायचं काम चालू आहे. नाळ्या निम्म्यापेक्षा म्हटलं तर 90% पूर्ण नाळ्या उंदराने कोरताडून टाकल्यात. हे बा पाहू शकता, प्रत्येक गडीला आहे ना उंदरांनी हे केलं. थांबा तुम्हाला दाखवतो. उंदरांनी नाळ्यांचं पूर्ण काम करून टाकले, प्रत्येक गडीला कोरताडून टाकले. यांना एकच पीक झालं होतं फक्त या नाळ्यांचं, पण एक नळी नाही ठेवली उंदरांनी. दाद्याचं काय चालली कॅसेट काय माहिती. थांब ना, आपल्या पूर्ण नाळ्या टाकल्या ना उंदरांनी कोरताडून. तू काय करीत होता? प्रत्येक गाड्या कोरताडून टाकल्या नाळ्या, काही कामाच्या नाही ठेवल्या उंदरांनी. दिला आहे का? आता यांच्यातून कसं द्यायचं पाणी? आता कुठं जाणार बसेल. नॉर्मल कायच चांगलंच मोठं हे करून टाकलं कोरताडून. जॉईंट म्हणजे प्रत्येक जॉईंटच्या ठिकाणी कोरताडून ठेवलं ना. नळ्या नाही का गोळा करताना घडी पडती पा हा त्याच आणायला लागते ना टांबट्यांच्या. पुरते का पण पूर्ण टामटाच्या 2 वावरांना? 26 गल्ल्यांच्या त्या तेवढं काम करा बरं. तेच नाही आणा काय रसायन टाकलं ना असून. नळ्यांना ॲसिड आणलं होतं नळ्या साफ करायला, त्याचा पण काही उपयोग नाही झाला. उंदरांनी पूर्ण नळ्या कुरताडून टाकल्यात. आता टमाट्यांच्या नळ्या काढून आणायला लागतील. चांगलीच नुकसान करून ठेवले उंदरांनी. आजचं काही नळ्यांचं काम नाही झालं मित्रांनो. उंदरांनी पूर्ण नळ्या कुरताडल्यामुळं आता हे चालले तिथं खाली हरभऱ्याची भाजी. कायला चाललेत का हरभऱ्याची भाजी? दुबईला चालले तिथं वावरामध्ये. आमच्या इथं दुबई पाहू शकता तुम्ही. या वावराच्या खाली लगेच दुबई आहे. खाली चालले हरभऱ्याची भाजी तोडायला. काय भरला रे? काय आपलं तोडून नेलंय का? कुठून नेलाय आपला हरभरा? हा मग त्यांना लागेल तेवढाच कुठं देईन ते का त्या कामाला आलेत का? आपला हरभरा आहे हा मित्रांनो. एवढा काय दाट नाही आला, पण हाही बऱ्यापैकी आलाय. नाही तर हरभराच येत नाही तसं पाहायला गेलं तर. आमच्याकडे हे बाग आहे ते वावर असल्यामुळे ना हरभरा नाही हो राहिला आमच्याकडं.
चला मित्रांनो घरी चाललो आता. मित्रांनो घरी पोहोचलो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.